म्हणजे शक्ती लावत आहेत अध्यात्माची. म्हणजे काय की थोडंसं नामस्मरण करायला बसतायत लोक, सांगितलेल्या लोकांच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकून कुलदेवतेला जायला सुरुवात करतायत. म्हणजे कसं झालं होतं मध्ये आधी की मला असं आठवतंय की 10-10 वर्ष 15-15 वर्ष आम्ही कधी कुलदेवतेला गेलो नाही. ओके, आम्ही ज्या देवस्थानाला जातोय तिथं आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या कुलदेवतेकडे पण लक्ष दिलं पाहिजे, तुमचा काहीतरी नवस राहिला असेल तर तो बघितला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मग आता लोक म्हणतात नवस आला म्हणजे तुम्ही अंधश्रद्धेकडे चालला. तसं नाही आहे, लक्षात ठेवा. जर अध्यात्माच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार केला तुम्ही तर नवस ही गोष्ट म्हणजे काय, वचन आहे. एक नारळ, 5 नारळाचं तोरण, पिशवी भरून गुलाल आणतो, मी हे करतो, मी ते करतो, मी अमुक करतो, मी तमुक करतो, ही जी गोष्ट लोक बोलतात ह्या गोष्टी सगळ्या देवाच्याच आहेत. देवाला त्या गोष्टीवरती देव बसलाय का की तुम्ही एवढे 5 नारळ आणले तरच माझा आजच्या दिवसाची भूक भागणार आहे, नाही तर मी उपाशी राहणार आहे, असं काय आहे का? नाही, सगळं देवाचंच आहे. देव कशासाठी थांबलाय? तुमच्या वचनपूर्तीसाठी थांबलाय. तुम्ही एखाद्या गोष्टीची देवाला विनंती केली होती, ती तुमच्या याच्यामध्ये पण नव्हती, म्हणजे भाग्यात पण नव्हती, पण तरी पण देवानी तुमच्या आर्त हाकेला जागं होऊन तुमची ती गोष्टीची पूर्तता केली. आणि पूर्तता झाल्यानंतर मात्र तुम्ही देवाला अचानक विसरून गेला. मग तुम्हाला काही गोष्टींचे त्रास होतात. मग त्या नारळ दिला नाही म्हणून त्रास नाही, तर तुम्ही दिलेल्या वचनाला विसरलाच, त्या गोष्टीचा तुम्हाला कदाचित कुठेतरी त्रास व्हायला लागला.